युनिट 5 मध्ये क्वेश्चन 11 आहेत. त्यातला फर्स्ट आहे डिफरन्स. म्हणजे 3-4 क्वेश्चन डिफरन्सचेच आहेत. सो डिफरन्स बिटवीन स्ट्रक्चर्ड अँड अनस्ट्रक्चर्ड. स्ट्रक्चर्ड मीन्स ऑर्गनाइज किंवा वेल मॅनेडमध्ये असलेला डेटा. ऑर्गनाइज डेटा म्हणजे रोज आणि कॉलम्सचा डेटा. आणि अनऑर्गनाइज म्हणजे नो स्पेसिफिक फॉर्म्युलेट, म्हणजे कुठल्याच फॉर्मॅटमध्ये स्पेसिफिक बसत नाही असा डेटा म्हणजे अनस्ट्रक्चर्ड. जसं की फोटोज, व्हिडिओज, इमेजेस हे सगळं अनस्ट्रक्चर्ड झालं. आणि स्ट्रक्चर्ड म्हणजे रोज आणि टेबलमध्ये असलेला डेटा. स्टोअर अ रिलेशनल डेटाबेसेस. ह्याच्यामध्ये रिलेशनल डेटाबेस स्ट्रक्चरमध्ये स्टोअर केलं जातं. म्हणजे जो वरचा डेटा इन्सर्ट केला आहे त्याचा खालच्याशी काय ना काहीतरी लेणं देणं असतं. आणि स्टोअर्ड फाईल्स, फोल्डर्स, नॉन रिलेशनल डेटा हे जे आहे ते अनस्ट्रक्चर्ड डेटा हे फाईल्स किंवा फोल्डर्समध्ये स्टोअर केलं गेलेलं असतं. डेटा टाईप्स नंबर, टेक्स्ट, डेट, वॅरकॅर, इंट आपण जे कोडमध्ये यूज करायचो ते डेटा टाईप्स इथे लिहायचे. अनस्ट्रक्चर्डमध्ये इमेजेस, व्हिडिओज, ऑडिओज असतात डेटा टाईप. रोज काय आहे स्ट्रक्चरचा तर कॉलमचा फॉर्मॅट असतो. अनस्ट्रक्चर्डमध्ये फॉर्मॅटच नसतो. स्ट्रक्चरमध्ये SQLमध्ये स्टोरेज टूल म्हणून उपयोग केला जातो. ह्याच्यामध्ये हाडूप आणि डेटा लॅक किंवा NoSQL, MongoDB नाही होत, हाडूप NoSQL सारखं यूज केलं जातं. हाडूपचा क्वेश्चन पण आहे पुढं, NoSQL पण आहे. सो फॉलो अ फिक्स्ड स्कीमा. एक स्कीम किंवा एखाद्या सिक्वेन्समध्ये फॉलो असतो. डज नॉट हॅव फिक्स्ड स्कीमा. स्मॉलर इन साईज, लार्जर इन साईज, हाय ॲक्युरसी, लेस ॲक्युरसी, लेस फ्लेक्झिबिलिटी, हाय फ्लेक्झिबिलिटी. साईज ह्याची छोटी आहे, ह्याची मोठी आहे, ह्याची हाय आहे ॲक्युरसी, ह्याची लेस ॲक्युरसी आहे. म्हणजे किती वेळात होतं तर ते पटकन होतं, हे कमी वेळात होतं. लेस फ्लेक्झिबल आहे आणि हे हाय फ्लेक्झिबल आहे. एम्प्लॉई टू अपडेट ऑर डिलीट. आपण ह्याच्यामध्ये इन्सर्ट, अपडेट, डिलीट काही करू शकतो. हार्ड टू मॉडिफाय. एखादी इमेज आपण काढली तर त्याला चेंज करता येते का, की माणूस असेल तर दुसरा माणूस येतो का घेता, नाही तसं नाही. तसं मग डिफरन्स बिटवीन SQL आणि NoSQL. SQL म्हणजे स्ट्रक्चरल क्वेरी लँग्वेज. नॉट ओनली स्ट्रक्चरल क्वेरी लँग्वेज म्हणजे NoSQL. सो फिक्स स्कीमा असतो SQLचा. डायनामिक स्कीमा असतो NoSQLचा. रिलेशनल टेबल विथ रोज आणि कॉलम्स असतात SQLचे. नॉन रिलेशनल कीज, व्हॅल्यूज आणि डॉक्युमेंट्स वगैरे फाईल्स असतात NoSQLचे. टेबल बेस्ड असतो SQL. हे JSON, XPL, MongoDB MongoDBच म्हणते, JSON, XML वगैरे अशावरती बेस्ट असतं. XML फाईल असतं का डाउनलोड करताना ऑप्शन येतात. .pdf, .xml ते सगळं. PDF लिहिलं तरी चालेल इथं. नंतर MySQL, Oracle, SQLचं एक्झाम्पल आहे. NoSQLमध्ये MongoDB, CouchDB नी यूज होतं. युजेस SQL फॉर क्वेरीज. ह्याच्यामध्ये क्वेरीज असतात. युजेस डिफरंट क्वेरीज डिपेंडिंग ऑन DB म्हणजे आपला डेटाबेसवरती डिपेंडेड असतं. सपोर्ट जॉईंट ऑपरेशन्स. ह्याच्यामध्ये SQLमध्ये जॉईंट ऑपरेशन सपोर्ट होतात, त्यात नसतात, नॉट सपोर्ट. नंतर स्ट्रक्चर्ड डेटा असतो, ह्याच्यामध्ये अनस्ट्रक्चर्ड असतो. हे लेस फ्लेक्झिबल आहे, हे मोर फ्लेक्झिबल आहे. ओके. आता होमोजिनियस आणि हेट्रोजिनियस. तर होमोजिनियस आणि हेट्रोजिनियसमध्ये काय की हे होमोजिनियस डेटा मॉडेलमध्ये यूज केले जातात. हेट्रोजिनियस दुसऱ्या वेगळ्या म्हणजे कसं असतं की एक डेटा मॉडेल असतं त्याच्यामध्येच होमोजिनियस यूज होतं आणि जे वेगळे डिफरंट टाईप्स असतात त्याच्यामध्ये डेटा मॉडेल यूजेस होतात. मग यूज हॅव सेम DBMS सॉफ्टवेअर, यूज डिफरंट DBMS सॉफ्टवेअर. म्हणजे आपल्याला माहीत नाही कुठलं म्हणून आपण लिहितो डिफरंट. यूज सेम OS, यूज डिफरंट OS, यूज क्वेरी लँग्वेज, सेम क्वेरी लँग्वेज, यूज डिफरंट क्वेरी लँग्वेज. इझी फॉर कम्युनिकेशन होमोजिनियस, हार्ड फॉर कम्युनिकेशन. नंतर इझी फॉर मेंटेनन्स, हार्ड टू मेंटेन. मॅनेज सिक्युरिटी, हार्ड टू मॅनेज सिक्युरिटी. लोअर कॉस्ट, हाय कॉस्ट. लेस फ्लेक्झिबल, मोर फ्लेक्झिबल. आणि सेम स्कीमा, डिफरंट स्कीमाज. क्वेश्चन नंबर 3. डिफाईन द डिस्ट्रीब्युशन ऑफ डेटाबेस. डिस्ट्रीब्युटेड डेटाबेस म्हणजे काय तर वाटलेला डेटाबेस, जो असा वेगवेगळ्या ठिकाणी वाटलेला आहे. तर त्याचं बघूया आपण. डिस्ट्रीब्युशन ऑफ डेटाबेस इज अ टाईप ऑफ डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम इन विच नंबर ऑफ डेटाबेसेस आर स्टोर्ड इन द व्हेरियस लोकेशन. दीज डेटाबेसेस आर इंटरनी कनेक्टेड थ्रू द कम्प्युटर नेटवर्क. म्हणजे काय तर हे वेगवेगळे डेटाबेसेस आहेत, वेगवेगळ्या लोकेशनला प्रेझेंट आहेत. हे सगळे एकत्र इंटरकनेक्टेड असू शकतात
असतात एका कम्प्युटर नेटवर्कमुळं. इन डिस्ट्रीब्युशन डेटाबेस सिस्टम ईच साईट मे हॅव ओन मेमरी अँड डेटाबेस सर्व्हर. प्रत्येक ह्याची जी प्रत्येक डेटाबेसची एक वेगळी साईट असते, वेगळी मेमरी असते आणि वेगळा सर्व्हर असतो. ओके, तर आता वर्क स्टेशन 1 आहे आणि वर्क स्टेशन 2 आहे. ह्याच्यामध्ये सर्व्हर आणि डेटाबेस आहे, हे कनेक्ट झालं कम्प्युटर नेटवर्कला. म्हणजे 2 वर्क स्टेशन आहेत, हे एका सर्व्हरला कनेक्टेड आहेत. ओके, सपोज 2 PCs आहेत आपल्या ह्याच्यात लॅबमध्ये, दोन्ही एकाच सर्व्हरला कनेक्टेड आहे. एक डेटाबेस आपण ह्याला क्रिएट केला, हा दोन्हीवरती पण काम करणार. कम्प्युटर नेटवर्किंगमधनं तो पास होणार सर्व्हरमध्ये. सर्व्हर डेटाबेस क्रिएट करून वर्क 1 आणि वर्क 2 दोन्ही स्टेशन्सला म्हणजे दोन्ही PCsला डेटा पुरवणार. असा डायग्राम काढणं मस्ट आहे, इम्पॉर्टंट आहे. ओके, त्याचे टाईप्स आहेत होमोजिनियस आणि हेट्रोजिनियस. मग हा क्वेश्चन एक्सप्लेन करताना आपण काय करायचं, व्हॉट डिफाईन डिस्ट्रीब्युटेड डेटाबेस. मग ही इन्फो लिहायची, डायग्राम्स काढायचे हे 2, आणि मग टाईप्स लिहायचे होमोजिनियस आणि हेट्रोजिनियस. होमोजिनियसमध्ये आपण आत्ता जो डिफरन्स पाहिला त्यातले कोड जे इन्फॉर्मेशन होमोची आहे ती होमोला लिहायची आणि जी हेट्रोची ती हेट्रोला लिहायची. आणि होमोची खाली इन्फॉर्मेशन लिहायची त्या टेबलमधनं आत्ता मागच्या, आणि हा होमोचा डायग्राम काढायचा. हेट्रोची इन्फॉर्मेशन लिहून हेट्रोचा डायग्राम काढायचा. आता इतके पेजेस होते 20 म्हणल्यावर त्याला शॉर्ट करून एवढंच तर करू शकतो ना आपण, की आता ती इन्फॉर्मेशन जी का आपण कॉलम्समध्ये दिली डिफरन्सच्या ती आपण ॲज दिस पॉईंट्स वी कॅन राईट. सो आता ह्याचा डायग्राम कसा आहे होमोचा तो बघू. ह्याच्यामध्ये 2 वर्क स्टेशन्स आहे, 2 लॅपटॉप काढायचे, एक DB एक डेटाबेस घ्यायचा, MySQL नाव आहे त्याचा. दुसरा डेटाबेस त्याचा पण MySQL. ह्याला पण 2 वर्क डेस्कटॉप आहेत, ते एका कम्प्युटरला जोडलेत. एक हा DBMS म्हणजे हा डेटाबेस त्याला जोडला आहे कम्प्युटरला आणि तो 3 PCsवर चालतो आहे. आता हेट्रोमध्ये काय आहे तर एकच कम्प्युटर आहे आणि वेगळे डेटाबेस आहेत आणि प्रत्येक डेटाबेसला एक वर्क डेस्क इन्क्लूड आहे, म्हणजे एक PCs लावलेला आहे. ॲडव्हान्टेजेस अँड डिसॲडव्हान्टेजेस ऑफ डिस्ट्रीब्युटेड डेटाबेस इन आर्किटेक्चर. डिस्ट्रीब्युटेड डेटाबेस आता जे पाहिलं आपण त्याचं आर्किटेक्चर कसं असेल आणि त्याचे ॲडव्हान्टेजेस डिसॲडव्हान्टेजेस काय आहेत. तर इन्क्रीज परफॉर्मन्स, ह्याची परफॉर्मन्स जास्त आहे. अवेलेबिलिटी रिलायबिलिटी जास्त आहे. फ्युचर रिस्पॉन्स जास्त आहे कारण डेटाचा वाढत चाललेला आहे. सो मॉड्युलरिटी डेव्हलपमेंट, स्ट्रक्चर्ड फॉर्मॅटमध्ये असल्यामुळे मॉड्युलर आहे, डेव्हलपमेंट होऊ शकते. डिसॲडव्हान्टेजेस, कॉस्ट ह्याची जास्त आहे. सिक्युरिटी प्रॉब्लेम आहे. डेटाबेस डिझाईन करण्याचा कॉम्प्लेक्सिटी जास्त आहे ह्याची. कॉम्प्लेक्स डेटाची इंटिग्रिटी किंवा जी इफिशियन्सी आहे ती पण जास्त आहे. इन्क्रीज प्रोसेसिंग ओव्हरहेडिंग, ह्याची जी प्रोसेसिंग ओव्हरहेडिंग आहे ती पण जास्त आहे. सो हे एवढे डिसॲडव्हान्टेजेस आहेत 5. एक्सप्लेन डिस्ट्रीब्युशन ऑफ डेटाबेस सिस्टम. डेटाबेस सिस्टम डिस्ट्रीब्युटेड डेटाबेस सिस्टम आर्किटेक्चरला एक्सप्लेन करा. जे आत्ता आपण कार्ड पाहिला एवढा सगळा, त्या कार्ड जो आत्ता एवढा सगळा पाहिला ना आपण, फर्स्ट कार्ड सेकंड कार्ड जे टॉपिक्स होते त्याचे. सो क्लायंट सर्व्हर आर्किटेक्चर. क्लायंट सर्व्हर आर्किटेक्चरमध्ये काय आहे तर इट इज 2 लेवल वेअर द फंक्शन्स ऑफ आर्किटेक्चर आर डिवायडेड इन सर्व्हर अँड क्लायंट. म्हणजे 2 लेवलचं जे आर्किटेक्चर आहे ज्याच्यामध्ये सर्व्हर आणि क्लायंट दोन्हीमध्ये डिवायडेड आहे. आणि नंतर डेटाबेस मॅनेजमेंट, क्वेरी प्रोसेसिंग, ऑप्टिमायझेशन, म्हणजे ह्याच्यामध्ये क्वेरी प्रोसेसिंग मॅनेजमेंट, ऑप्टिमायझेशन, ट्रान्झॅक्शन मॅनेजमेंट आणि फंक्शन ऑफ सर्व्हर्स होतं. एवढ्या सगळ्या प्रॉपर्टीज ह्या क्लायंट सर्व्हर आर्किटेक्चरमध्ये इन्क्लूड आहे. ह्याचे 2 टाईप आहेत, सिंगल सर्व्हर मल्टिपल क्लायंट आणि मल्टिपल सर्व्हर मल्टिपल क्लायंट. म्हणजे सिंगल एकच सर्व्हर असणार आणि क्लायंट मल्टिपल असणार. एकच सर्व्हर मल्टिपल सर्व्हर्स असणार आणि मल्टिपल क्लायंट्स असणार. असे 2 एक्झाम्पल आहेत. सो क्लायंट 1, क्लायंट 2, क्लायंट 3. त्याच्यामध्ये ॲप्लिकेशन प्रोग्राम, क्लायंट सर्व्हर आणि मॅनेजर, कम्युनिकेशन मॅनेजर. आणि हे सगळे जॉईंट होत आहेत एका कम्युनिकेशन मेन मॅनेजरला, जो आपला सर्व्हर 1 आहे आणि तो डेटाबेसला सर्व्हर कनेक्ट झाला आहे आणि डेटाबेसला जॉईन केला आहे. मग ह्याच्यासाठी काय एक्झाम्पल झालं तर सिंगल सर्व्हर मल्टिपल क्लायंट, कारण ह्याच्यामध्ये सर्व्हर तर एकच आहे ना इथं. सो आता जो सेकंड टॉपिक आहे म्हणजे सेकंड पॉईंट आहे यातला तो आहे पियर टू पियर आर्किटेक्चर. पियर टू पियर म्हणजे एक PC दुसऱ्या PCला कनेक्ट झालंच पाहिजे. सो फॉर एक्झाम्पल वी हॅव टेकन हिअर किती 3 आणि 3 6 PCs घेतले. तर प्रत्येक PCचे डायग्राम काढताना एकामेकाला जॉईन करायचे. आधी हे 6 एकामेकाला जॉईन करून घ्यायचे, मग क्रॉस टाकायचा, मग इकडून ह्याला जॉईन करायचं, इकडून ह्याला असं करत प्रत्येक PC एका PCला तर जॉईन झालाच पाहिजे, असं किचमिट करायचं लाईन्स जोडून. पियर टू पियर आर्किटेक्चर. हिअर नेटवर्क आर्किटेक्चर इज विच
वर्कस्टेशन और नोड हॅज सेम कॅपेबिलिटी अँड रिस्पॉन्सिबिलिटीज. म्हणजे वर्कस्टेशन आणि नोड प्रत्येकाला सेम कॅपेबिलिटी आहे किंवा प्रत्येकाची रिस्पॉन्सिबिलिटी ही एकच असते. थर्ड टाईप आहे मल्टिपल DBMS आर्किटेक्चर. इज अ इंटिग्रल डेटाबेस सिस्टम. ही एक इंटिग्रल आहे म्हणजे एकातच सगळं आलं असं आहे. इन अ फॉर्म ऑफ कलेक्शन 2 or more ऑटोमस डेटाबेस सिस्टम. 2 किंवा 2पेक्षा जास्त ऑटोमस डेटाबेस सिस्टम इन्क्लुडेड आहेत. तर 6 लेवल्स: मल्टिपल डेटाबेस व्ह्यू लेवल, मल्टिपल डेटाबेस कॉन्सेप्च्युअल लेवल, मल्टिपल डेटाबेस इथं ॲरो केला आहे मी असा म्हणजेच मल्टिपल डेटाबेस इंटरनल लेवल, लोकल डेटाबेस व्ह्यू लेवल, DB म्हणजे डेटाबेस, लोकल DB कॉन्सेप्च्युअल लेवल, लोकल डेटाबेस इंटरनल लेवल. असे 6 पॉईंट आहेत, लक्षात ठेवायचे. ह्याचे 6 लेवल्स झाल्या. डायग्राम काढताना प्रत्येक लोकल लेवल व्ह्यू 1 व्ह्यू 2 क्रिएट करायचा, मल्टिपल डेटाबेसला मल्टिपल व्ह्यू क्रिएट करून इंटरनल स्कीम्सला जॉईन करायचं, डेटाबेस इंटरनल स्कीम, लोकल कॉन्सेप्च्युअल, लोकल व्ह्यू 1, लोकल व्ह्यू 2 असे सगळे एकमेकाला जॉईन करायचे. एक्सप्लेन द बेस प्रॉपर्टीज ऑफ NoSQL. ओके, तर बेस प्रॉपर्टीज NoSQLच्या काय आहेत ते विचारल्यात. बेस म्हणजे BASE, बेसिकली अवेलेबल सॉफ्टवेअर स्टेट इव्हेंच्युअली कन्सिस्ट. ओके, हे त्याचा फुल फॉर्म आहे. बेसिकली अवेलेबल सॉफ्टवेअर स्टेट इव्हेंच्युअली कन्सिस्ट. सो ते काय बघू आपण. तर बेस इज अ सेट ऑफ रूल्स फॉर NoSQL. तर NoSQL जी लँग्वेज आहे ह्याच्यासाठी एक रूल म्हणजे BASE. बेसिक अवेलेबल इज ऑलवेज ऑनलाईन ऑर गिव्ह अ रिस्पॉन्स. बेसिक अवेलेबल जे फंक्शन आहे ते फक्त ऑनलाईन प्रेझेंट आहे किंवा जे रिस्पॉन्स आहे ते ऑनलाईन देतं. सॉफ्टवेअर स्टेट SOFT मी हे लिहिलं आहे त्याचा शॉर्ट फॉर्म. सॉफ्टवेअर स्टेट डेटा माइट बी आउट ऑफ डेटा म्हणजे जेव्हा डेटा आउट ऑफ स्टॉक होतो त्याला म्हणतात सॉफ्टवेअर स्टेट. आणि इव्हेंच्युअलमध्ये डेटा विल बिकम करेक्ट अक्रॉस म्हणजे इव्हेंच्युअली जेव्हा प्रोसेस संपती डेटा करेक्ट होऊन बाहेर येतो. NoSQL आहे ना ह्याच्यात एरर फाउंड होऊन करेक्ट होऊन बाहेर येतात. सो आता क्वेश्चन नंबर 9 आहे. एक्सप्लेन द क्रूड ऑपरेशन्स ऑफ MongoDB म्हणजे मध्ये क्रूड ऑपरेशन्स कुठले. तर क्रूड स्टँड्स फॉर क्रिएट, रीड. क्रूडचा फुल फॉर्म आहे क्रिएट, रीड, अपडेट आणि डिलीट. तर मग ह्याचं बेसिक स्टेप्स ऑपरेशन्स काय आहेत मॉंगोच्या ते पाहू. तर टू शो द, आत्ता आपण जो कोड केला 7वी असाइनमेंट होती प्रॅक्टिकलची त्यात हे होतं टू शो द नेम ऑफ डेटाबेस. डेटाबेसचं नाव बघण्यासाठी शो DBS करतो. टू क्रिएट द डेटाबेस यूज स्टुडंट. टू क्रिएट द कलेक्शन DB.create_collection student. सो आपण यूज स्टुडंट केलं, स्टुडंटचा डेटाबेस यूज केला. टू क्रिएट कलेक्शन DB.create_collection स्टुडंट घेतला. लिस्ट करण्यासाठी कलेक्शनच्या नेम्सची शो कलेक्शन केलं मग त्यांनी कलेक्शन दिसणार आता आपले. क्रिएट और इन्सर्ट करण्यासाठी DB.student.insert1 एकच इन्सर्ट करायचं. सो 1 नेम लिहायचं, एज लिहायचं, कोर्स लिहायचं डबल कोटमध्ये आणि ह्याच्यामध्ये कर्ली ब्रेसेस बंद करायचे आणि सिंगल ब्रॅकेट बंद. रीड किंवा फाइंड करायला असेल तर DB.student.find नेम जे आहे ते मग त्याने ह्या नेमसाठी काय काय इन्फॉर्मेशन आहे ते दिसणार. आता DB अपडेट करायचं असेल तर DB.student.update1 नेम दिसणार. सेट अपडेट करतोय 20 एज दाखवलं होतं आता आपण तिथं 21 केलं मग ते चेंज होऊन 21 होतं. डिलीट किंवा रिमूव्ह करायचं असेल तर DB.student.delete1 नेम लिहायचं काय असेल ते म्हणजे हे आहे ते. डिस्कस द मॉंगो ॲग्रेशन फ्रेमवर्क विथ सुटेबल एक्झाम्पल. मॉंगोचा ॲग्रेशन फ्रेमवर्क एक्सप्लेन करा तर विथ सुटेबल एक्झाम्पल. ॲग्रेशन इज अ वे ऑफ प्रोसेस अँड ट्रान्सफॉर्म द डेटा इन MongoDB. ॲग्रेशन म्हणजे एक अशी प्रोसेस आहे किंवा असा वे आहे ज्याच्यामध्ये डेटा ट्रान्सफॉर्म होतो मॉंगोमध्ये. यूज केला जातो कंबाईन करण्यासाठी, ॲनालायसिस करण्यासाठी, समराईज करण्यासाठी डॉक्युमेंट्सला. मग इट रिटर्न अ सिंगल समराइज्ड आउटपुट लाईक टोटल ॲव्हरेज. सिंगल समराइज्ड आउटपुट सगळं टोटल मिळून आपल्याला एक शेवटी टोटल ॲव्हरेज भेटतं. सो आता ह्याच्यामध्ये एक्झाम्पल ह्याचं काय ह्याचं तर एक्झाम्पल कस्टमर नेम आहे. कस्टमर नेम ऑर्डरला कनेक्टेड आहे. ऑर्डर प्राईस, प्रोडक्ट नेम, प्रोडक्ट इन्फॉर्मेशन, बिलिंग ॲड्रेस, स्टेट म्हणजे ॲड्रेस कुठनं बिलॉंग करतो तो पण कनेक्टेड आहे कस्टमर नेमला.
एक्सप्लेन अ नोट ऑन अ मॅप रिड्यूस अँड हडूप. तर आता हडूप काय आहे, तर ओपन सोर्स सॉफ्टवेअर आहे, की ओपन आहे सगळ्या सॉफ्टवेअरसाठी. यूज फॉर द प्रोसेस अँड स्टोअर द लार्ज अमाऊंट ऑफ डेटा. लार्ज अमाऊंट ऑफ डेटा स्टोअर होतो. टू स्टोअर द डेटा अक्रॉस मेनी कम्प्युटर युजिंग HDFS. स्टोअर अक्रॉस मेनी कम्प्युटर्स. एकच डेटा वेगळ्या कम्प्युटर्सला स्टोअर करण्यासाठी HDFS यूज होतो. तर हडूप डिस्ट्रीब्युशन फाईल सिस्टीम. HDFSचं एक्झाम्पल आहे काय, ते फुल फॉर्म आहे हडूप डिस्ट्रीब्युटेड फाईल सिस्टम. नंतर इट इज यूज फॉर मॅप रिड्यूस. हे यूज केलं जातं मॅप रिड्यूससाठी. आपला 9वी असाइनमेंट होती कोडची मॅप रिड्यूस. इट इज यूज फॉर मॅप रिड्यूस टू प्रोसेस द डेटा इन पॅरेलर अँड डिफरंट मशीन्स. पॅरेलर एक म्हणजे 2 मशीन्समध्ये किंवा वेगळ्या मशीन्समध्ये यूज करायला. तर ह्याच्यामध्ये हडूप काढायचं. हडूप काढलं की असं यू काढून बॉक्स काढायचा, यान आणि HDFS म्हणजे हडूप डिस्ट्रीब्युटेड फाईल सिस्टम. नंतर मॅप रिड्यूस काय, तर मॅप रिड्यूस इज अ डेटा प्रोसेसिंग मॉडेल यूज्ड इन हडूप. जे डेटा प्रोसेसिंग किंवा डेटा ऑर्गनाईज करण्यासाठी यूज केलेला मॉडेल आहे त्याला मॅप रिड्यूस म्हणतात हडूपमध्ये. इट प्रोसेसेस लार्ज स्केल डेटा युजिंग पॅरेलर कम्प्युटिंग. मोठ्या स्केलचा डेटा हा कम्प्यूट करतो किंवा प्रोसेस करतो पॅरेलर कम्प्युटर्समध्ये, म्हणजे 2 एक साथ कम्प्युटर्समध्ये चालू असतं हडूप सिस्टम्स. काय, इट प्रोसेसेस लार्ज स्केल म्हणजे जास्त अमाऊंटचा डेटा 2 PCsमध्ये पॅरेलरी चालू आहे. ओके, त्याला मॅप रिड्यूस म्हणतात. मेन पर्पज ऑफ मॅप रिड्यूस इज टू प्रोसेसिंग द डेटा फास्टर बाय युजिंग मेनी मशीन्स ॲट सेम टाईम. म्हणजे जास्तीत जास्त मशीन्सचा यूज करून एकाच टायमिंगला फास्टमध्ये डेटा आपल्याला प्रोसेस करून देणं. ह्याचे 2 फंक्शन्स आहेत, मॅप फंक्शन आणि रिड्यूस फंक्शन. मॅप म्हणजे इनपुट डेटा अँड कन्वर्ट द की व्हॅल्यू पेअर. म्हणजे जी इनपुट डेटा घेतं आणि कन्वर्ट करतं त्याला एका की व्हॅल्यू पेअरमध्ये. ब्रेक करतं बिग डेटाच्या टास्कला स्मॉल चंक्समध्ये. म्हणजे जेवढा मोठा टास्क असेल त्याला डिवाईड करतं छोट्या पार्ट्समध्ये. रिड्यूस फंक्शन टेक आउटपुट फ्रॉम द मॅप स्ट्रीम. म्हणजे शेवटी जेव्हा आउटपुट तयार होतं तर ते बाहेर काढायचं काम रिड्यूस फंक्शन करतं आणि आपल्याला त्याच्यामध्ये एक फायनल आउटपुट भेटून जातं. तर हा होता युनिट नंबर 5.